पत्रकार बंधू भगिनींचा प्रथम मी स्वागत करतो। आज या ठिकाणी आपल्याला आवर्जून बोलवण्याचं कारण की गणेशोत्सवापूर्वी या जिल्ह्यामध्ये भगवा सप्ताह आयोजित करण्यात आला आणि त्या माध्यमातून शिवसैनिकांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलं। त्याचबरोबर सभासद नोंदणीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या प्रत्येक विधानसभेमध्ये करण्यात आले आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या विधानसभा हे निश्चितपणाने लक्ष हे मशाल चिन्ह लोकांच्या समोर जाणं हे जे पक्षाचं उद्दिष्ट आहे, तर त्या दृष्टिकोनातून संपूर्ण कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं। येणाऱ्या विधानसभेमध्ये तिन्ही विधानसभा ज्या या ठिकाणच्या आहेत, विशेषतः लांजा राजापूर आहे, रत्नागिरी विधानसभा आहे, संगमेश्वर चिपळूण विधानसभा आहे। या भागामध्ये दक्षिणमध्ये आमच्या जवळजवळ 2.5 विधानसभा या इकडे येतात। त्यामध्ये शिवसेनेचं कोणत्याही परिस्थितीमध्ये प्राबल्य राहील अशा पद्धतीचं नियोजन सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी केलेलं आहे। गेल्या लोकसभेमध्ये ज्या ठिकाणी आम्ही कमी होतो त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे यश संपादन करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून तालुका प्रमुखांनी विभागवार बैठका घेतलेल्या आहेत। त्या बैठकांच्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी आमचे गटप्रमुख आहेत, बूथ प्रमुख आहेत, BLA आहेत, यांना त्यांच्या कामकाजं सगळी वाटून दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही मंडळी काम करता आहेत। येणाऱ्या विधानसभेमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे उमेदवार निवडून आणणे हे आमच्या सगळ्यांची जबाबदारी निश्चितपणाने आम्ही यशस्वीरित्या पार पाडू आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळी तयारी केलेली आहे। संपूर्ण विधानसभा क्षेत्रांमध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम हे राबवण्यात आले। भगव्या सप्त्याच्या निमित्तानं अतिशय चांगल्या पद्धतीनं घराघरामध्ये विभागवार आमच्या कार्यकर्त्यांनी जाऊन आम्ही स्वतःसुद्धा अनेक उपक्रम त्या ठिकाणी घेतले आणि त्या अनुषंगाने चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे। येणाऱ्या या विधानसभेमध्ये कोण उमेदवार असावे या बाबतीमध्ये जे आमचे निरीक्षक आले होते त्या निरीक्षकांनी प्रत्येकाची मुलाखत घेतलेली आहे सगळ्या विधानसभेमध्ये। तर त्या अनुषंगाने त्यांचा अहवाल माननीय पक्षप्रमुखांकडे देतील आणि पक्षप्रमुख योग्य तो निश्चितपणाने निर्णय घेतील। 2 दिवसापूर्वी कालपासून आमच्या महिला आघाडीच्या निरीक्षक आहेत, त्यांनी पण महिलांची सुद्धा मतं जाणून घेतलेली आहेत आणि प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये उमेदवारांच्या बाबतीमध्ये कुणाकुणाची मागणी आहे, त्यांच्याबद्दलचं काय मत आहे, लोकमत काय आहे, कार्यकर्त्यांचं काय मत आहे, हे सगळं जाणून घेऊन पक्षप्रमुखांकडे तो अहवाल दिलेला आहे आणि जी पक्षाची आमची टीम आहे वरिष्ठ पातळीवरची ती त्या बाबतीमध्ये योग्य तो पद्धतीने निर्णय घेतील। तत्परीने कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखालचं सरकार आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक विधानसभेमध्ये आपलाच उमेदवार निवडून येईल अशा पद्धतीची व्यूहरचना आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे। बाळमाने जर शिवसेनेत घेणार का? आम्हाला त्याची बद्दलची काही कल्पना नाही। पक्षामध्ये येणाऱ्यांचं स्वागत असतं, कारण का आजपर्यंत पक्षामध्ये आलेल्या लोकांचं आम्ही स्वागतच केलेलं आहे। कारण का पक्ष वाढत असताना कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जर दुसरीकडून येत असतील तर त्यांना पक्षप्रमुख जो आदेश देतील त्याप्रमाणे आमचं मानण्याचं काम आमचं आहे। भाजपचे माजी आमदार बाळमाने काल मातोश्रीवर गेले होते। आमदार भास्कर जाधव यांच्या समवेत सहकुटुंब मातोश्रीवर उद्धव साहेबांची भेट घेतली। हे तर आपल्याला माहितीच असेल, भेट घेणं काय ते वैयक्तिक असू शकतं, पण अशा वेळी 11th आवरला जर हे तुमच्या पक्षात आले तर तुमच्या कार्यकर्त्यांची मानसिकता झाली आहे का? या ठिकाणी जे आमचे निरीक्षक आलेले होते
या निरीक्षकांकडे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापलं मत मांडलेलं आहे आणि त्या मताच्या अनुषंगाने पक्षप्रमुख निर्णय जो काय योग्य असेल तो घेतील. येण्याचा प्रश्न विचारला का, या संदर्भात मत विचारलं गेलं का? कसं तो 1 to 1 विचारलं गेलं आणि बंद खोलीमध्ये विचारलं गेलं. कुणी काय सांगितलं आणि त्यांनी काय विचारलं हे काय आम्हाला त्या ठिकाणी आपणाला सांगता येणार नाही किंवा मला काय सगळ्याच गोष्टी प्रत्येक कार्यकर्त्यांनी काय सांगितलं ते मी निश्चितपणानं आपल्याला सांगू शकत नाही. आणि या ठिकाणी जो निरीक्षक जे आहेत त्यांनी जो अहवाल दिलेला आहे तो योग्य तो पद्धतीचा अहवाल. निरीक्षकांना माहिती होतं की बाळमाने येणार आहेत शिवसेनेमध्ये? तर त्यांना विचारायला पाहिजे ना, तो त्यांचा प्रश्न मी कसं सांगणार. तुम्ही म्हणाला की उद्धव ठाकरे नेतृत्वाखाली सरकार यायला हवं, तर त्या माध्यमातून जर नवीन एखादा चेहरा आला आणि तो उपाटाकडनं मातोश्रीने आदेश दिला की आपल्याला ह्या निवडणुकीत ह्याला आमदार आपल्या पक्षाकडनं करायचंय, शेवटी मातोश्रीचा आदेश तुम्हाला शिरसावत आहे 100% त्यात काही मान्य करावं लागेल. नाही, पक्षाकडे जो आदेश येतो तो आजपर्यंत मानत आलेला आहे. या ठिकाणी पक्षाच्या नेतृत्वाकडे आम्ही या ठिकाणी कार्यकर्त्यांची जी मतं आहेत ती पक्षप्रमुखांकडे आम्ही मांडलेली आहेत. एवढं मधून तुमच्या मताशी सहमत नसलेला जर उमेदवार बाकीला नाही, मताशी संमत आहे आणि तो आला जर तरच्या गोष्टी आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना पोचवण्याचं काम तालुका प्रमुख आहे, जिल्हा प्रमुख आहे, मी आहे आणि आमचे वरिष्ठ आहेत, राऊत साहेब आहेत, यांच्या माध्यमातून आम्ही निर्णय घ्यायला तुम्हाला मान्य आहे. 100% ज्या पद्धतीनं मातोश्रीचे जे निर्णय असतात, परंतु त्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्थानिकांच्या ज्या भूमिका आहेत त्या पक्षाकडे मांडण्याचं काम किंवा इथे ज्या कार्यकर्त्याने आम्हाला जे ठासून सांगितलेलं आहे की अमुक अमुक हे गोष्टी घडल्या पाहिजेत किंवा अशा पद्धतीनं पक्षाने विचार केला पाहिजे, त्या भूमिका आम्ही पक्षप्रमुखांकडे मांडलेल्या आहेत. पण मातोश्री जो निर्णय घेते तो निर्णय तुम्ही मानताय, पण ठीक आहे, पण तो मातोश्री जो निर्णय घेते तो निर्णय नंतर चुकतो. 2.5 वर्षापूर्वी मी पाहिलंय. असं असताना मातोश्रीचा निर्णय जो घेतला तो तुम्ही मान्य करून घेणार की त्याला विरोध करणार किंवा निर्णय? नाही, आज तागायत आम्ही कोणताही निर्णयाला विरोध केलेला नाही. वस्तुस्थिती आहे ही आपणाला सगळ्यांना कल्पना आहे. आम्ही आदेश मानून शिरसावत मानणारे कार्यकर्ते आहेत. पक्षप्रमुख ज्यावेळी आदेश देतील त्याप्रमाणे इथल्या ज्या काही प्रतिक्रिया असतील, इथल्या कार्यकर्त्यांच्या ज्या भूमिका असतील त्या त्यांच्याकडे मांडण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि आम्ही करतो आहे. आता 1-2-3 दिवसामध्ये आमची प्रमुख लोकांना मातोश्रीवर बोलवलेलं आहे. उद्धवजी आमच्यासमोर संवाद साधतील त्यावेळीसुद्धा या ठिकाणी जी पक्षाच्या कार्यकर्त्यांची विभाग प्रमुख आहेत, आमचे शाखा प्रमुख आहेत, उपतालुका प्रमुख आहेत, उपजिल्हा प्रमुख आहेत, या सगळ्यांची भूमिका आम्ही तिथे निश्चितपणाने मांडणार आहोत. तिथे यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पक्षाने उद्या सांगितलं आणखी कुठे दुसरीकडे जाऊन लढायचं आहे तरी लढणार. त्याच्यात आम्ही काय मागे पुढे बघणार नाही. पक्षाचा जो आदेश असेल त्याप्रमाणे आम्ही काम करणार. चिपळूणमध्ये प्रथम आधी आमच्याकडे असं आहे की जागा वाटपाचा विषय संपल्याशिवाय त्या ठिकाणी पुढच्या गोष्टी होणार नाहीत आणि म्हणून बाकी तो मतदारसंघ आहे ते वरिष्ठ पातळीवरती आधी पहिले ठरवतील आणि मग त्याच्यानंतर मग आम्हाला तुमच्यासमोर मोठमोठे उमेदवार आहेत. अशा वेळी तुम्ही लवकर तो निर्णय घ्यायला पाहिजे होता ना पक्षाने किंवा महाविकास आघाडीने. जागा उमेदवार डिक्लेअर करून त्याला काम करायला संधी लोकांपर्यंत पोहोचायला वेळ मिळाला पाहिजे. आता लोकांपर्यंत आम्ही पोचतोय ना. आम्हाला आता कसं आहे माहिती आहे का, आम्ही रोज आपणासमोर ती तुमच्या माध्यमातून खरं तर द्यायला पाहिजे, पण आम्ही म्हणतोय की आम्ही दिल्यानंतर जास्त आम्हाला त्रास होतो, तर त्यापेक्षा आम्ही आपलं काम अंतर्गत काम चांगल्या प्रकारे करावं. फायनल झाला ना, समजा राजू वाडेक असतील, मंडळासाहेब कोण असतील, फायनल झाला की तो पुन्हा कामाला लागतो ना अजून जोरात. नाही, आता एक ठरवलेलं आहे की पहिलं शिवसेनेचं काम करायचं, मशाल लोकांच्यापर्यंत पोचवायचं, चिन्ह लोकांपर्यंत पोचवायचं. उमेदवाराचा प्रश्न येतो काय, चिन्ह आमचा मशाल. मागच्या वेळेला जेव्हा पालकमंत्र्यांची होती त्यावेळेला त्यांना विचारलं होतं शिंदे गट ह्याने उद्देशून विचारलं होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आमचा पक्ष आहे, दुसरा राहिलाय तो गट आहे. त्याच्यावर तुम्ही काय? आता एवढा मी मोठा नाही की गट आणि पक्ष याच्यामध्ये मी सांगणारा, पण या सगळ्यामध्ये जनतेला सगळ्यांना माहिती आहे मूळ काय आहे ते. पण तुम्ही बोललात त्याच्यावर तर अतिशय चांगलं आहे. नाही, मी म्हटलं ना आधी की मी एवढा मोठा नाही की कारण काय मी नेमकी आधी ती वकिली पण मी केलेली नाही, शिकलेलो नाही तेवढा, तर त्याच्यामुळे निश्चितपणानं तुम्हाला आता कोर्टच आता आदेश देणार आहे, निर्णय कोर्टच देणार आहे. गटात जे काही गेले लोक शिवसेनेतले ते इतर जिल्ह्यांमध्ये तिथली जी
उबाटाची लोक आहेत ती एवढी त्यांच्या विरोधात आक्रमक असतात, तसं इथे एकंदर तुम्ही एकाच कुटुंबात राहताय असं वाटतंय, हे दोन्ही उबाटा पण आणि शिंदे गट पण. एका कुटुंबात मला तर मग कुठे दिसले नाही. आम्ही एकत्र कुठल्या घरात नाही राहिलेले, एका खोलीत नाही राहिलेले, एका रेस्ट हाऊसला राहिलेले नाहीत, एका हॉटेलला राहिलेले नाहीत. मग एका गणपतीला एकत्र हो हा विषय आहे. गणपती एक लक्षात घ्या, हे आपलं गणपती हे आपलं आराध्य दैवत आहे आणि एखाद्या देवाच्या दृष्टिकोनातून कुठे दर्शनं वगैरे होत असतील म्हणजे काय आपण त्या पक्षामध्ये विलीन झालो असं होत नाही ना. कुटुंबातला म्हणून पक्ष नाही बोललो, हां. कुटुंबातला म्हटलं. नाही नाही, कौटुंबिक संबंध काय सगळ्यांचे असू शकतात, कौटुंबिक संबंध. पण या ठिकाणी पक्ष हा पक्षाच्या ठिकाणी आहे. गेले काही दिवस शिवसेना शांत होती का, म्हणजे आज अचानक पत्रकार परिषदेने, कारण गेले काही दिवस नाही, आता कसं जवळजवळ निवडणुका आलेल्या आहेत तेव्हा आता आम्हाला पण आमचं जे स्वरूप आहे ते दाखवायला पाहिजे. तुम्ही प्रसिद्धी माध्यमांपर्यंत पोहोचायला कमी पडताय असं वाटत नाही? हां प्रसिद्धी हां, माध्यमांपर्यंत हे मात्र नक्की आम्ही प्रसिद्धीपासून जरा अलिप्त राहतो आहे. कारण का एक दिवस प्रसिद्धी झाल्यानंतर ती परत सातत्यानं आमची राहील की नाही याची जरा आम्हाला शंका येते. कारण का तेवढं विटामिन आमच्या बाजूने राहील याची शाश्वती नसल्या कारण प्रत्येक वेळी काय तुम्ही विटामिनच देता? असं नाही, उद्या चहा पाण्याचा खर्च झाला काय झाला परवडत नाही तुम्हाला? 2.5 वर्ष सरकारमध्ये होता, सत्ता होती, जिल्हा परिषद पण पंचायत समिती होती. ते सगळं जाताना धुवून घेऊन गेले ना. अच्छा, म्हणजे तुम्हाला काय दिलंच नाही? नाही ना, त्याच्यातला एखादा जरी खोका राहिला असता ना तरी सुद्धा आम्ही त्याच्यातनं खूप काही मला शंकायची गरज काय नाही, कारण हे इथले विटॅमिन एवढं चांगलं आहे ना, कोणी त्याला रिप्लाय नाही. आता तुम्हाला एक सांगतो, भगव्या सप्त्याच्या माध्यमातनं जवळजवळ आम्ही या संपूर्ण म्हणजे पक्ष आता आमच्याकडे जर काय विचारलं गेलं तर त्या बाबतीमध्ये तिथे निश्चितपणाने ज्या काही प्रतिक्रिया लोकांच्या आमच्यापर्यंत आलेल्या आहेत, आमच्या कार्यकर्त्यांच्या आलेल्या आहेत, त्या निश्चितपणाने आम्ही तिथे मांडू. सर गेल्या काही दिवसात कोकणाकडे बऱ्यापैकी सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी आपले आपले दौरे केलेले आहेत. तर अशा पार्श्वभूमीवर उभाटाकडनं आता कोणता वरिष्ठ नेता येत्या काही दिवसात येणार ना. आता जे आम्हाला जे उपक्रम दिलेले आहेत ते आता आमचे दसऱ्यापर्यंत चालू आहेत. या दसऱ्याच्या मधल्या पिरियडमध्ये आमचे वेगवेगळे नेते आपापल्या परीनं या ठिकाणी दौरे लावलेले आहेत. त्यांनी सामंतांसमोर टिकाव धरणारा उमेदवार मिळत नाही म्हणूनच वेगवेगळ्या उमेदवारांची चाचपणी होते असं बोललं जाते, काय सांगा? नाही, एक लक्षात घ्या, सामंतांच्या समोर टिकाव लागणारा उमेदवार मिळत नाही हे असेल तर ते चुकीचं आहे. कारण काय संपूर्ण जे निरीक्षक आले ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निरीक्षक गेले आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना जाणून घेणं, लोकमतं जाणून घेणं आणि त्या पद्धतीनं उमेदवारांची पण चाचपणी करणं या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी एक सक्षम कार्यकर्ता, एक शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक हे त्या ठिकाणी देण्याचं काम हे पक्षाच्या माध्यमातून केलं जात आहे. रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे किती जण इच्छुक होते? आता इच्छुक होते, गेले जवळजवळ तिथे 3 ते 4 इच्छुक होते आणि त्या पद्धतीनं पक्षाची ती मुलाखती पण झालेली आहेत. आता जागा वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो वरिष्ठ पातळीवरती ठरल्यानंतर उमेदवार ठरवतील. म्हणजे जे पूर्वीचे इच्छुक होते त्यांनाच तिकीट मिळेल की बाहेरून एखादा आला उमेदवार सक्षम किंवा त्याची इच्छा असेल? तो पक्षाचा अधिकार आहे, तो काय अधिकार आमचा नाही. पक्षाचा इच्छुकांमध्ये कोण कोण आहे? कुठे आता त्यांनी संगमेश्वर चिपून रत्नागिरी विधानसभेमध्ये मी स्वतः आहे, बंड्याशेठ साळवी आहेत, आमचे उदय बने आहेत, तोडणकर आहेत, तुमच्याकडे पत्रकार परिषद मध्ये सांगितलेले ते सुदर्शन तोडणकर आहेत. असे 4 उमेदवार आहेत आणि या सगळ्यांची मुलाखती झालेली आहेत. 100% जो उमेदवार स्थानिक उमेदवार आपला पक्षाचा उमेदवार देणार त्याच्यात एकमत निश्चितपणाने. फायनल मातोश्रीचा निर्णय अंतिम असेल? 100% आतापर्यंत ना मातोश्रीचा निर्णयच मान्य झालेले आहेत. तो पक्षप्रमुखांचा आदेश आहे किंवा पक्षप्रमुखांचा निर्णय आहे. तेच काम करणार तो पक्षप्रमुख ज्या दिवशी आम्हाला काही सांगतील, निर्णय देतील. ते नेते म्हणून तुम्ही काम नाही, आजपर्यंत आम्ही पक्षाचे पाईक म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यामुळे पक्ष जो आदेश देणार आहे त्या पद्धतीने आम्ही काम करणार. पक्षाच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा तो अधिकार माझा नाही आहे, तो त्यांचा अधिकार आहे. पण माझ्याकडे ज्या कार्यकर्त्यांनी आमच्याकडे जे सांगितलेलं असतं ती जशीच्या तसं त्यांच्याकडे भूमिका मांडण्याचं काम आम्ही करतो आहोत. मग युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी असेल, महिला आघाडीने असेल,
आमच्या विभाग प्रमुखांनी असेल, शाखा प्रमुखांनी असेल, तर त्यांची भूमिका आम्ही पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवलेली आहे. आपल्या इथे बैठक किती दिवसांनी असेल मातोश्रीवर? आदेश आला आहे ना? हां, आता 2-3 दिवसांमध्ये बैठक आमची पदाधिकाऱ्यांची होईल आणि तशा पद्धतीने आम्हाला आदेश आलेले आहेत की या 2-4 दिवसामध्ये आपली बैठक घेण्यात येईल प्रमुख लोकांची. घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी रत्नागिरी या संगमेश्वर विधानसभेचा उमेदवार जाहीर होईल. तो माननीय पक्षप्रमुखांना आपण प्रश्न विचारायला पाहिजे किंवा आमचे वरिष्ठ नेते आहेत हे याबाबत सांगू शकतील. आम्ही या लेवलला काय करतो आहे पक्षाच्या माध्यमातून, कशा पद्धतीने आमची भूमिका आहे ती आपणासमोर मांडलेली आहे. पण अण्णा ज्यावेळी निरीक्षक यापूर्वी प्रत्येक ठिकाणी सांगितलं बा एक मला नाव दिलं तर काय अधिक उत्तम होईल, सोपं होईल की तुमच्यातून आणखीन सगळे सक्षम आहेत तुमचं झालंय का सांगत. एकमत? हां, तुमचं एकमत झालंय का? नाही असं कधी होत नाही ना. समजा पक्षप्रमुखांनी नाही सांगितलं असं कधी पक्ष प्रत्येक वेळी सांगत असतात की बाबा तुम्ही एकत्र या आणि प्रयत्न तरी केलेत की तुम्ही चौघांनी एकत्र बसून? नाही प्रयत्न करण्याचा एक लक्षात घ्या तुम्ही. नगरसेवक म्हणून सुद्धा आपल्या काही पत्रकारांना सुद्धा आम्ही दिली होतो, त्यावेळी सुद्धा आम्ही नावं मागितलेली होती. तर त्याच्यामुळे सुद्धा एकच नाव दिलं. नाही त्याच्यामध्ये सुद्धा आधी 2-2 नावं होती. मग एकमत करायला आम्हाला भाग पडलेला आहे. केलं आम्ही एक. नाही एकमत करायला आम्हाला सुद्धा भाग पडलेला आहे. त्याच्यामुळे कसं आहे प्रत्येकजण प्रत्येकाच्या भूमिकामध्ये स्थिर असतात. प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याला पण या प्रक्रियेमध्ये उतरायचं असतं. अण्णा, तुमचे 4 जण इच्छुक आहेत त्याच्यात तोडणकरनी माघार घेतलेली आहे. बंड्या साळवी माजी नगराध्यक्ष त्यांनीही इच्छुक नसल्याचं म्हणजे बोललं जाते, ते तेवढे आग्रही नाही आहेत. राहिले तुम्ही आणि उदय बने, या दोघांच्यात नेमका दोघांना मिळेल की तिसरा कोणतरी? आता दोघांना कसं पक्षाकडनं एकालाच मिळणार, दोघांच्यात एकाला कोणाला मिळेल की एकालाच मिळणार. पाहुण्याला मिळेल? नाही, एकालाच मिळणार. लोकसभा निवडणुकीत जे अलिप्त होते त्यांना तिकीट मिळेल की त्यांनी काम केले त्यांना तिकीट मिळेल? नाही आता तो पक्षप्रमुखांचा निर्णय असेल. या ठिकाणी आपणाला मी कल्पना दिलेली आहे की ज्या इथली परिस्थिती आहे ती आमच्या निरीक्षकांनी सगळी जाणून घेतलेली आहे, पक्षाने जाणून घेतलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ज्या आमच्याकडे काही लोकांचे म्हणणं होतं ते सुद्धा आम्ही लेखी पक्षाकडे दिलेलं आहे. त्याच्या उपरक्ष आता या 2-4 दिवसामध्ये जी काही बैठक होईल मातोश्रीवर आम्हाला बोलवलं जाईल, त्या ठिकाणी अजून इथल्या कार्यकर्त्यांच्या ज्या काही भूमिका आहेत, कोण पाहिजे, कशा पद्धतीनं पाहिजे, काय करणार, आम्ही कशा पद्धतीनं काम करू, हे सगळी जी आमच्याकडे भूमिका ते म्हणाल्या की आमच्या भूमिका ती तुम्ही पक्षप्रमुखांकडे सांगा. तालुका प्रमुखांकडे सांगितलं आणि जिल्हा प्रमुखांकडे सांगितलं आणि माझ्यापर्यंत सांगितलं नाही आणि म्हणून मग ते आम्ही पक्षप्रमुखांकडे मांडणार, त्याच्यावर ते निर्णय घेतील. रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघात त्यांकडे कोण आलेलं असेल पदाधिकाऱ्यांकडे तर त्याला आम्ही दुसऱ्याकडे जा असं कधी सांगितलं गेलं नाही. आमच्याकडे आल्यानंतर बा सिव्हिलला जायचं आहे, लगेच आमचा कार्यकर्ता उठतो, तो लगेच सिव्हिलला जातो. एखाद्या पोलीस स्टेशनला जायचं आहे आला तर त्या ठिकाणी जातो असतो, तो त्याच्या कुवतीप्रमाणे काम करतो. आज सत्ताधाऱ्यांच्या अनुषंगाने आम्ही आमच्या पद्धतीनं आमचं काम चालू आहे. तुम्ही एवढं चांगलं काम करताय, शिबिरं घेताय, पण राजापूर लांजामध्ये शिवसेना म्हणजे पदाधिकारी किंवा रत्नसिंधूचे समितीचे सदस्य भावी उमेदवार शिवसेनेचे त्या किरण सामंत जोरदार प्रचार किंवा गाठीभेटी आणि पक्ष प्रवेश वगैरे करून घेत आहेत. म्हणजे तुम्हाला म्हणजे बऱ्यापैकी तसं काही जाणवतं काय? नाही, त्या ठिकाणी प्रसिद्धी तर रोज दिसते, प्रत्येक ठिकाणी बाबा प्रवेश झालेला आहे याप्रमाणे, पण तळागाळापर्यंत ज्या पद्धतीनं सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं काम शिवसेनेच्या माध्यमातून राजन साळवींनी जे केलेलं आहे ते उल्लेखनीय आहे. ते असं काही दिवसामध्ये पुसण्यासारखं नाही आहे. कुठल्याही प्रवेशाने ते विजलं जाईल अशातला काय भाग नाही. शेवटी जाणीव ठेवणारा कार्यकर्ता हा कोकणातला आहे, कार्यकर्ता आहे, लोक आहेत. त्याच्यामुळे मला खात्री आहे की त्या ठिकाणी अधिक गतीनं राजन साळवी हे निवडून येतील. मशाल जास्तीत जास्त तळागाळापर्यंत पोहोचवायचं, त्याच्यासाठी तुमचं नियोजन काय आहे? कारण धनुष्यबाण हा लोकांच्या मनात आत्तापर्यंत बिंबवला गेलेला आहे आणि शिवसेना म्हणजे धनुष्यबाण हे एक समीकरण आत्तापर्यंतचं आहे. मात्र लोकसभेत आणि आता परत विधानसभेच्या दृष्टीने तुम्हाला ते आव्हान असणार, त्याच्यासाठी तुमचं नेमकं नियोजन काय असणार आहे? आम्ही म्हणून काय केलं, भगव्या सप्त्याच्या माध्यमातून आमचे जे सभासद आहेत त्या नोंदणीच्या अनुषंगाने आम्ही लोकांपर्यंत गेलो. त्या ठिकाणी आम्ही आमच्या मशाल घेऊन गेलो. आता या ठिकाणी तुम्हाला दिसेल ही अशी आम्ही मशाल आमच्या देऊ ना, आम्ही सगळ्यांना देणार.
अशा पद्धतीनं आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी आम्ही मशालती देऊन लोकांच्या नजरेमध्ये राहील अशा पद्धतीचं चित्र लोकांपर्यंत आणि सामाजिक काम पण उपक्रम पण त्याच पद्धतीनं आम्ही गावागावामध्ये राबवले. सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये तरुण वर्ग एक मोठा आहे, म्हणजे जसं भाजपची युवा सेना असेल किंवा युवा म्हणजे म्हणून कोणत्याही परिस्थितीत ते उद्धव ठाकरे गटात येत आहेत. माझ्यापर्यंत तरी काही हे नाही. आता तुम्ही सांगताय तेव्हा मला माहिती. पण नाही म्हणजे उद्धव ठाकरे गटात प्रवेश करतात ते कुठल्या कारणासाठी, उमेदवारीसाठीच ना आमदारकीच्या. पण ते तुम्ही सांगताय, आम्हाला माहिती नाही. आम्हाला पण काही सांगितलेलं नाही किंवा अशी काही चर्चा पण नाही आहे. विधानसभा मतदारसंघात पण ते काल उमेदवार होते, त्याच्यामध्ये कोण कोण नेमके आहेत? कुठे? राधापूरला 26 पता विद्यमान आमदार आहेत, त्यांनी इच्छुक असणार. अजून कोण अन्य कोण इच्छुक आहेत का? नाही, त्या ठिकाणी सुद्धा ज्यांच्या मुलाखती झाल्या, ज्यांनी मागणी केलेली आहे त्यांची तिथे स्वतंत्र बैठक झाली. किती लोक आहेत? हां, किती लोक आहेत राधापूरला? नाही तिथे कमी आहे आणि बऱ्याचशा लोकांनी सांगितलेलं आहे. ते आज आम्ही आता सांगू शकत नाही की या ठिकाणी योग्य उमेदवार आत्ता स्थानिक आमदार आहेत, त्या पद्धतीने त्यांनी लढावं अशा पद्धतीची. नाही, पण इच्छुकमध्ये राजन साहेबांनी विलास की 2 नावं होती. नाही, मी नाही इच्छुक. साहेब रत्नागिरीमध्ये चिपळूणमध्ये परवा शरद पवार साहेब येऊन गेले, तर ते प्रशांत यादवसाठी इच्छुक आहेत, म्हणजे प्रशांत यादव. मग तुमच्या गटाचं कोण होते इच्छुक आहे शिवसेनेकडनं? शिवसेनेची मुलाखती झालेल्या आहेत, त्याप्रमाणे तिथे उमेदवाराच्या बाबतीमध्ये पक्षाने जाणून घेतलेलं आहे. आता तिथे 4 उमेदवार इच्छुक आहेत, तर त्या बाबतीमध्ये आता जागा वाटप जागा वाटप काँग्रेस पण इच्छुक आहे राजापूरसाठी. नाही, आता प्रत्येक ठिकाणी इच्छुक हे राहणार. अजून जागा वाटप व्हायचं आहे. तो कुठल्या वाट्याला हां, 2014ला अशाच पद्धतीने कार्यकर्त्यांनी आपल्या भावना मातोश्रीपर्यंत पोहोचवल्या होत्या. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून एबी फॉर्म देखील आला होता आणि अचानक एबी फॉर्म बदलला गेला. नव्याने उमेदवार आला, त्याला उमेदवारी दिली गेली. अशीच परिस्थिती यावेळी आपल्याला पाहायला मिळेल. आता ते मी कसं सांगणार? पुन्हा 10 वर्षानंतर अशी परिस्थिती येईल काय? भविष्य होतं ना. ते काय नाही, ते आता ते ज्योतिष पाहायला लागेल. नाही, पण ऍक्टिव्ह कोणी दिसत नाही. आहे ना, आहे. आमची इतरांच्या तुलनेमध्ये पण आमची खरोळ आहे. रिफायनरी प्रकल्प जो होता रत्नागिरी तो गावकऱ्यांना नको होता, पण माननीय आमदार राजन साळवी यांना हा होता. आणि दोघांमध्ये हा जो काय विरोधाभास होता, त्याच्यातून तुम्ही जसं सांगता की राजन साळवी निवडून येतील, खरोखरच राजन साळवी ह्याच्यातून निवडून येतील का, हा एक विचार करण्याची गरज आहे. आपलं काय मत? राजन साळवी गावकऱ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी जे नाही, काही पण केलं, ज्या काही त्यांच्यामधल्या काही त्रुटी होत्या, गैरसमज होते, ते त्या ठिकाणी राजन साहेबांनी जाऊन मांडलेले आहेत. प्रत्यक्ष मेळावा घेऊन उद्धवजी आले त्यावेळी सुद्धा सामोरे त्या लोकांच्या समोर राजन साळवी होते आणि त्यावेळी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणाने मीडियाच्या समोर सुद्धा सांगितलेली ठीक आहे. आहे ना, पण अख्खा गाव विरुद्ध आहे. पण जे गावाला उमेदवारी कधीपर्यंत जाहीर होऊ शकेल काय? हा तो पक्षप्रमुखांचा. दसरा दिवशी जाहीर करणार. विनायक राऊतांच्या मनात आहेत, त्यांना उमेदवारी मिळेल. पक्षप्रमुख जे आहेत नक्कीच राऊत साहेबांच्या या ठिकाणी आशीर्वादाने कोणी असू दे, तो उमेदवार ज्यावेळी ठरवला जाईल त्यावेळी त्यांना विश्वासात हे 100% घेतलं जाईल आणि पक्षप्रमुख हा निर्णय घेतील. बाजूची पापी टाकणं